सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बिझी स्केड्यूलमधून वेळ काढून तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आजचा आपला कार्यक्रम मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतून करणार आहे, कारण वी हॅव अ मिक्स ऑडियन्स हिअर. कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी थोड्याशा महत्त्वाच्या सूचना. आपण इथे रिफ्रेशमेंट टी कॉफीची सोय लवकरच करणार आहोत. एनी टाईम ते येतीलच, त्यामुळे प्लीज बी सीटेड, बी कम्फर्टेबल. चहा कॉफी तुम्हाला बसल्या जागी त्याचा आनंद घेता येणार आहे. आजचा आपला प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय फ्लेक्झो कॅब, विच इज अ टर्किश बेस्ड कंपनी. मॅम प्लीज बी सीटेड. हाय. ओके, सो आजचा आपला प्रोग्राम इतका खास आहे आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जणांना स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं असेल. तुम्हाला आमचा आजचा प्रोग्राम कसा वाटला, वेलनेस वेनसडेबद्दल काही बोलायचं असेल तर आम्ही इथे कॉर्नर बाईट अरेंज करणार आहोत, जिथे तुम्ही प्रोग्रामच्या शेवटी तुमचं मनोगत व्यक्त करू शकता. आम्ही या कॉर्नर बाईट्सबरोबरच बाईटिंगची अर्थातच स्नॅक्सची पण उत्तम सोय केली आहे, त्याचाही आनंद तुम्ही प्रोग्रामच्या शेवटी घेऊ शकता. आजचा आपला प्रोग्राम इतका पॉवर पॅक आहे, कारण त्याच्यामध्ये एवढे सरप्राईज एलिमेंट्स आहेत, एवढ्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत, ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे आता वेळ न घालवता मी तुमची आजची होस्ट मुक्ता मुळे वेलनेस वेनसडेच्या 175व्या शतकोत्तर अमृत महोत्सवात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. A warm welcome to all of you in grand mega 175th episode of Wellness Wednesdays, owned by none other than MD Ayurveda Dr. Devika Deshmukh. Please give her a big round of applause. Wow, what's the जोश. आता मलाही खूप जोश आलाय, मी थोडी नर्वस झाले होते. काही चुकलं तर प्लीज सांभाळून घ्या. आता आपण गणेश पूजन करणार आहोत, कारण असं म्हणतात की कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणरायाला स्मरून अभिवादन केली जाते. त्यामुळे आता आपण गणेश वंदन करणार आहोत, त्यानंतर आपण धन्वंतरी पूजनही करणार आहोत. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज स्टँड अप. आपण सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गणेश पूजन आपलं झालेलं आहे, कृपया उभेच राहावे. आपण आता धन्वंतरी पूजन करणार आहोत. आय रिमेंबर, तुम्हालाही आठवत असेल वेलनेस वेनसडेच्या एका एपिसोडमध्ये डॉक्टर देविका यांनी धन्वंतरी पूजन केलं होतं, तेच आपण आता या स्क्रीनवर पाहणार आहोत. सो कॅन वी हॅव AV प्लीज. सगळ्यांना दिसतंय का? ओम नमामि धन्वन्तरी आदिदेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मं लोके जरारुग्भयमृत्युनाशं धातारमीशं विविधौषधीनां धन्वन्तरी रमानाथं सर्वरोगनिवारकम् आयुर्वेदप्रवक्तारं वन्दे पीयूषदायकं
सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामया. ओम शांती शांती शांती. कृपया तुम्ही बसलेत तरी चालेल. खूप छान झालंय. मस्त वातावरणात एक छान प्रसन्नता आली आहे. आपण ॲक्च्युली इथे धन्वंतरी मूर्ती येईलच आता थोड्याच वेळात. आपण त्याची देखील पूजा करणार आहोत. तोपर्यंत मी कार्यक्रमात पुढे वळते. आजचे आपले प्रमुख पाहुणे. ओके, इट्स माय ऑनर टू वेलकम आवर टुडेज chief guest, that is Mrs. Vibhavari Pradhan and Mr. Shubham Shri. Please give them a big round of applause. I request them to please come here, ma'am. Please come. Thank you for all your patience. आज योगायोग म्हणावा का काय असतं, प्रत्येक गोष्ट जी होते ते खूप चांगल्यासाठी होते असं मला वाटतं. आपल्याला उभा धन्वंतरीची मूर्ती आणायची होती, पण येताना काहीतरी कळलं की अरे ती उचलून आणू शकत नाही होत. त्या मूर्तीला काहीतरी झालं होतं, मे बी बिकॉज ऑफ द रेन्स. म्हणून बैठा धन्वंतरी जो एका दगडातनं केलेला आहे, प्रचंड जड, तो क्लिनिकमधनं उचलून आत्ता इकडे आलेला आहे. सो भरपूर भरपूर आशीर्वाद आहेत आपल्याला धन्वंतरी. खरंच आजचा हा एपिसोड फार ब्लेस्ड आहे असं मी म्हणेन. सो आत्ता देविकाने आपल्याला सांगितलं की आपल्याकडे आज बसलेली मूर्ती आहे धन्वंतरीची आणि खूप छान आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती. आपण त्याचं पूजन केलेलंच आहे, पण प्रत्यक्षात देखील आपण त्याला वंदन करूनच कार्यक्रमात पुढे वळणार आहोत. त्यासाठी मी आता इथे आमंत्रित करते आपले MD आयुर्वेदा आणि डायरेक्टर ऑफ केरला आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर शुभदा देशमुख अँड डॉक्टर रमेश देशमुख यांना. आणि आता मी बोलवते आजच्या कार्यक्रमाची सर्वा मेगा स्टार, गोल्ड मेडलिस्ट, MD आयुर्वेदा आणि पंचकर्मा एक्सपर्ट डॉक्टर देविका देशमुख. मी आता रिक्वेस्ट करते पाहुण्यांना आणि सगळ्यांना की प्लीज आपण धन्वंतरीला वंदन घेऊया. जे आत्ताच कार्यक्रमात सहभागी झाले त्यांचंसुद्धा पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रम आपण फार काही पुढे गेलो नाही आहोत कार्यक्रमात अजून, त्यामुळे खूप काही मिस झालं नाही आहे. सो पुन्हा एकदा वेलकम जे आत्ता आले त्यांना. मी सुरुवात करते मिसेस विभावरी प्रधानपासून. हे नाव आपल्या सर्वांच्याच उत्तम परिचयाचं आहे. त्यांच्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर मराठी सिरियल्स देखील गाजवल्या आहेत. त्यांच्या नुकत्याच लोकप्रिय व घराघरात पोहोचलेल्या सिरियल्स म्हणजेच सुगरण, आदिशक्ती, या गोजीरवाणा घरात आणि लेटेस्ट इज राशीशास्त्र. इतकंच नाही, त्यांना आपण अनेक TV कमर्शियल्समधून देखील बघितलं आहे. टाईड पावडर, ॲक्वागार्ड ह्या त्यांच्या काही लोकप्रिय झालेल्या, रेड लेबल ह्या काही त्यांच्या लोकप्रिय झालेल्या ॲड्स. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी हिंदी सिरियल्समध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यातल्याच काही म्हणजे बावरा दिल, स्वरांगिनी याही त्यांच्या लोकप्रिय झालेल्या मालिका. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या विभावरी प्रधान यांचा मी सत्कार करण्यासाठी डॉक्टर शुभदा देशमुख यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा. प्लीज जोरदार टाळ्या होत राहू देत, टाळ्या वाजत राहू देत. थँक्यू. थँक्यू डॉक्टर शुभदा देशमुख. Our next honorable guest, Mr. Shubham Shri. He has done MA in Yoga and PGDY certified in Ashtanga Vinyasa and Aerial Yoga by Yoga Alliance USA. He has over 9 years of rich experience as celebrity yoga coach. He is passionate about helping people to reach their highest potentials through physical, mental as well as spiritual balance. His yoga journey began at Dev Sanskriti University, Haridwar. He is a founder of Yoga Angle Studio आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो ह्याच मजल्यावर यांचा योग अँगल स्टुडिओ आहे. प्लीज डू विजिट. सगळ्यात इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे योग अँगल स्टुडिओची जी टॅगलाईन आहे ती मला प्रचंड आवडली आणि ती अशी आहे की डिस्कवर द पॉवर ऑफ योगा फॉर हेल्दियर अँड हॅप्पियर यू. सो मोर ओव्हर टू हेल्दियर. हॅप्पी असणं तुम्ही गरजेचं आहे आणि तुम्ही हॅप्पी असाल तर तुम्ही हेल्दी असालच. सो लेट्स वेलकम मिस्टर शुभम श्री आणि डॉक्टर रमेश देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी मिस्टर शुभम श्री यांचा सत्कार करावा.
प्लीज टाळ्या होत राहू देत. प्लीज गिव्ह देम बिग राऊंड ऑफ अप्लोज. आपला सत्कार समारंभ झालेला आहे आणि आता मी वळणारे आपल्या प्रमुख पाहुण्यांकडे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. इथे जमलेले सगळे डॉक्टर्स, टीचर्स, सगळे मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींना म्हणू शकत नाही मी, पण आहेत माझ्या थोड्याशा 1-2 मैत्रिणी दिसत आहेत तिकडे. सो सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत. ॲक्च्युली काय मला भाषण वगैरे खरंच काही बोलता येत नाही. आमच्या आर्टिस्ट लोकांचं काय असतं माहिती आहे, डायलॉग्स द्यायचे, रट्टा मारायचा, त्याच्यात खूप सारे इमोशन्स घालायचे, लर्न करायचं आणि दिग्दर्शकांनी ॲक्शन म्हटल्यावरती आम्ही धडाधड बोलायला सुरुवात करतो. पण आता असं हे भाषण वगैरे म्हणायचं म्हटल्यावरती जेव्हा डॉक्टर देविकानी मला सांगितलं की तू काही थोडंसं बोलशील का माझ्याविषयी, तेव्हा मी अगदी एक्साइटमेंटमध्ये हो मी बोलीन. पण आता जेव्हा मी बोलतेय तेव्हा शब्दच अपुरे पडतात. ॲक्च्युली खूप छान संध्याकाळ आहे आजची. वेलनेस वेनसडे आणि केरला आयुर्वेदिक क्लिनिकनी खूपच सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉक्टर देविका ॲक्च्युली माझ्या तोंडातच येत नाही, बिकॉज आमच्यासाठी ती तुमच्या सगळ्यांसाठी ती डॉक्टर देविका देशमुख असेल, पण आमच्यासाठी ती देऊ डी किंवा देवी अशी आहे. पण डेफिनेटली मला डॉक्टर देविकाच म्हणावं लागेल आज फॉर्मल असल्यामुळे. पण खरंच खूप म्हणजे इथे येईपर्यंत मला कल्पना नव्हती की इतका सुंदर सोहळा असेल हा. खूप मजा येते मला, एक एक क्षण अनुभवते मी आणि इतकी तयारी छान केली आहे सगळ्यांनी आणि तुम्ही येण्यामध्ये पण तुमचा इतका उत्साह. डेफिनेटली या सगळ्यांविषयी प्रेम आहे, म्हणजे संपूर्ण देशमुख परिवाराबद्दल जे प्रेम आहे ते तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसतंय आणि म्हणूनच तुम्ही इथे वेळ काढून, जसं मुक्तानी सांगितल्याप्रमाणे, म्हणूनच तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आलायत. मला आता थोडंसं देविकाबद्दल बोललंच पाहिजे. देविका देशमुख म्हणजे मला ना तिची पहिली भेट आठवते. आमच्या दोघींच्या मुली एकाच शाळेत असल्यामुळे सकाळी आमची भेट व्हायची. मुलींना सोडायला यायचो. भेट कसली, अगदी असं दुरून बघायचो आम्ही एकमेकींना. मला अजूनही आठवतं आहे त्या सगळ्या पालकांच्या गर्दीमध्ये एक अत्यंत हसरा, फ्रेश आणि खूप सकारात्मक ऊर्जा असलेला एक मस्त चेहरा, आनंदी चेहरा जो सतत हसतोय. आमची खूप भेट व्हायची नाही बेसिकली, म्हणजे कधीतरी आम्ही असं भेटायचो, पण मला आठवतंय जेव्हा भेटायचो तेव्हा खूप छान वाटायचं आम्हाला. आणि मला वाटतं नात्यांची हीच गंमत असते ना, की तुम्ही किती काळ भेटता हे महत्त्वाचं नाही, पण जेव्हा भेटता तेव्हा खूप छान वाटणं हे खूप गरजेचं आहे. आणि जशी जशी आमची ओळख वाढत गेली किंवा एक मैत्रीण म्हणून जशी जशी मी तिला ओळखत गेले तशा काही गोष्टी मला जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे देविका इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. ती संस्कारी आहे, नाती जपणारी आहे, मनाने खरी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही जमिनीवर आहे आणि कायम राहील असं मला वाटतंय. बिकॉज तिचं शिक्षण म्हणजे तिचं प्रोफेशन, तिचं सौंदर्य, खरं तर करिअर, ह्या सगळ्यातल्या किंवा कुठलीही एक बाब तिला गर्व येण्यासाठी अगदीच म्हणजे कुठल्याही सामान्य माणसाला गर्व आला असता, पण तिला तो नाही आहे हे जाणवतंय आणि अर्थात त्याचं श्रेय जातंय तिच्या आईबाबांना. सो आईबाबा तुम्हाला शतशः प्रणाम. खरंच इतकी संस्कारी मुलगी तुम्ही घडवली आहेत. आणि कायमच मी हे म्हणत असते की जसं आता आपण बघितलं की गणेश पूजन केलं, धन्वंतरी पूजन केलं, की असा इव्हेंट आहे पण जे ना रूट्स धरून आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतंय अवनीच्या, तिच्या मुलीच्या वाढदिवसाला बर्थडे सेलिब्रेशन एक असतं. जनरली आपण केक कटिंग करतो, पार्टी करतो, गेम्स वगैरे असतात, पण त्या सगळ्यामध्ये सुद्धा वाढदिवसाचा एक श्लोक आणि जो संस्कृतमध्ये जे खूप महत्त्वाचं आहे आणि जे खूप रेअर आहे आजकाल, म्हणजे तो संस्कृतचा श्लोकही कित्येक जणांनी पहिल्यांदा ऐकला असेल. आणि मला अजूनही आठवत आहे की अवनीच्या आजीनी म्हणजे अर्थात शुभदा काकीनी आणि तो श्लोक म्हणालो आणि सगळेच आम्ही असे एकदम असे वी वर सो झॅप्ड की अरे किती छान गोष्ट आहे ही. सो मला वाटतं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आणि जरी आईबाबांनी संस्कार दिले मी जसं म्हटलं, तरी तिने सुद्धा ते संस्कार आत्मसात केले, त्याचं पालन केलं, ती शिस्त अंगामध्ये बसवली आणि आता ती पुढच्या पिढीला तो वारसा देते. म्हणजे मला आठवते अवनीलाही ती शी इज अ बेस्ट मदर, नो डाऊट अबाउट इट. आईवडिलांकडून घेतलेले संस्कार ती आता तिच्या मुलीकडे देते. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेद.
आयुर्वेद मला वाटते डॉक्टर देविकाचा श्वास आहे असं म्हणायला हरकत नाही, बिकॉज आयुर्वेदाबद्दल बोलायला ती थकतच नाही. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. कधीही कुठेही तुम्ही आयुर्वेदाबद्दल तिला बोलायला सांगा. सो ते तिचा एक आवडीचा विषय आहे. आणि दुसरा एक आवडीचा मला माहिती नाही इथे किती जणांना ते माहिती आहे, बहुतेक बऱ्याच जणांना माहिती असेल की ती एक उत्कृष्ट नर्तिका आहे, खूप सुंदर नर्तिका. म्हणजे एकदा मी तिला गमतीने म्हणाले होते की तू जर का डॉक्टर झाली नसतेस तर मे बी तू नर्तिका झाली असतीस प्रोफेशनली. नर्तिका तर तू आहेसच, पण प्रोफेशनली झाली असतीस. सो दोन परस्पर विरोधी गोष्टी आणि त्याचा एक अप्रतिम संगम आहे माझ्या मैत्रिणीमध्ये. आणि या सगळ्याला ऑफकोर्स वेलनेस वेनसडेची साथ आहे. 175th एपिसोड इज रिअली अचीवमेंट. म्हणजे दर बुधवारी तो एपिसोड द्यायचा. म्हणजे मला आठवते की सोमवार मंगळवारपासूनच तिच्या ते सतत डोक्यात असतं की मला वेलनेस वेन्सडे बनवायचं आहे, मला तो पोस्ट करायचा आहे. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणीसुद्धा बघत असतो की अरे कधीची पोस्ट आली नाही किंवा काय झालं, उशीर झाला, संध्याकाळपर्यंत आली नाही. सो ॲक्च्युली ही एक कमिटमेंट आहे. म्हणजे आपल्याला खूप असं वाटतं की अरे 175, पण तिचं पण असं झालं की हा प्रवास माझा कधी झाला सुरू आणि कधी आता अर्थात संपलेला नाही. आपल्याला 500 एपिसोड तरी करायचे आहेत वेलनेस वेनसडेचे आणि त्या सेलिब्रेशनला आपण सगळे परत भेटणार आहोत ह्याची मला खात्री आहे. सो आता मी तुमचा फार वेळ घेत नाही, कारण मला सुद्धा अजून बऱ्याच सरप्रायझेस, जसं ॲज मुक्ता सेड की खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्यात. पण केरला आयुर्वेदिक क्लिनिक आणि वेलनेस वेनसडे आणि ऑफकोर्स माझी मैत्रीण डॉक्टर देविका देशमुख हिला खूप खूप शुभेच्छा. आपण वेलनेस वेनसडेचा लवकरच 500वा एपिसोड करू. त्याच्यानंतरचे तर आहेच, पण 500वा एपिसोड डेफिनेटली करू. आणि मला इथे बोलवलं, माझा सत्कार केलात, त्याच्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, फारच छान. मला परत देविकाची नव्याने ओळख झाली, कारण माझ्याकडेही एक देविकाचं वेगळं रूप आहे जे मला आणि ऑफकोर्स ते खूपच छान आहे. सो थँक्यू सो मच. नेक्स्ट आय एम मूविंग टू मिस्टर शुभम श्री. प्लीज वी वुड लाईक टू हिअर फ्रॉम यू. नमस्ते टू ऑल. सभी लोग पहले सीधे बैठ जाएंगे, रिक्वेस्ट है. डोंट वरी, हम योग नहीं करने जा रहे हैं, बट एक बैठने का तरीका होता है जिसमें हम अगर बैठे सीधे बैठे तो हमारी एनर्जी चैनलाइज रहती है. सो 3 बार ओम का उच्चारण अगर कर सकते हैं तो ठीक है, नहीं तो मन मन भी कर सकते हैं. कमर गर्दन सीधी, आंखें बंद. अपने आते जाते श्वास पे ध्यान दें. थोड़े समय के लिए अपने शरीर को और मन को एकाग्र करें. शरीर स्थिर, मन शांत. 3 बार ओम की ध्वनि. बहुत बहुत धन्यवाद आप सभी का. सबसे पहले धन्यवाद मैं देना चाहूँगा डॉक्टर देविका देशमुख जी का. एंड कॉन्ग्रेचुलेशंस ऑल्सो, बधाई भी 175th एपिसोड कंप्लीट होने के लिए वेलनेस वेडनेसडे. एंड अभी जैसा कि आप जान रहे हैं कि इंटरनेशनल योगा डे आने वाला है. एंड आप सभी को, सॉरी आप लोगों सर को भी और मैम को भी, सभी को धन्यवाद, आप सभी का धन्यवाद. एंड इस योग डे में जो हमारा थीम है, एवरी ईयर वी हैव सम थीम फॉर द योगा डे. तो इस साल का जो थीम है वीमेन एम्पावरमेंट का है. तो एंड व्हाट आई थिंक दैट मैम एंड देविका मैम, सो बोथ आर द परफेक्ट एग्जांपल फॉर द वीमेन एम्पावरमेंट. एंड यू ऑल आर. सो दिस इज़ अ गुड टाइम. तो द नेक्स्ट डे, द डे आफ्टर टुमारो, 21st को योगा डे सेलिब्रेशन है. और उसके पहले हम आज का जो ये सेशन कर रहे हैं, जो सेमिनार कर रहे हैं, तो आज का जो मैं कुछ खास नहीं बताऊंगा, लेकिन हाँ, योग और आयुर्वेद से को जुड़ करके हम क्या समझ सकते हैं अपने जीवन को.
बिकॉज कि जो सभी चीज़ रिलेटेड टू आवर लाइफ, एवरीथिंग इज़ रिलेटेड टू आवर लाइफ. एंड व्हाट इज़ लाइफ? फर्स्ट क्वेश्चन इज़ व्हाट इज़ लाइफ. सो लाइफ इज़, आप लोग भी अगर बताना चाहें तो बोल सकते हैं कि जीवन क्या है, क्योंकि जब तक हम अपने जीवन को नहीं समझेंगे तो आयुर्वेद को समझ के क्या करेंगे, योग को समझ करके क्या करेंगे. तो जीवन एक जो है, हमारे जन्म से लेकर के मृत्यु तक का जो समय है वो एक जीवन है, एक साधारण भाषा में हम बोलते हैं. तो इस जीवन को हम स्वस्थ रखें. सबसे पहली चीज़ जो होती है, आयुषो वेद आयुर्वेद. जो आयु का विज्ञान है वही आयुर्वेद है. तो आयु मतलब आपका जीवन, और योग भी जीवन जीने की शैली है. तो हाउ यू कैन मतलब कि लर्न टू हाउ टू लिव. सो दैट इज़ ऑल अबाउट दैट आयुर्वेदा एंड योगा. सो इसमें आयु के बारे में ऐसे बताया गया है, चरक ऋषि ने बताया है कि एक सुखायु, 4 तरह की आयु उन्होंने बताई है. एक सुखायु, दुखायु, हितायु, अहितायु. सुखायु जो सुखी पूर्वक रहते हैं, जो लोग जिनको कोई रोग नहीं है, जिनको कोई परेशानी नहीं है, तो वो सुखायु में रहते हैं. दुखायु जो दुखी है किसी भी कारण से, रोग के कारण से या किसी भी कारण से, वो दुखायु हो गए. और हितायु जो सभी का हित चाहते हैं, ऐसे लोग जो हर प्राणी का हित चाहते हैं, भला चाहते हैं, तो वो हितायु हो गए. अब अहितायु जो लोग दूसरे का भला नहीं चाहते हैं, सभी तरह के लोग होते हैं, तो वो अहितायु हो गए. तो शॉर्ट में मैं इसको बता रहा हूँ, शायद कुछ मैं गलत बता रहा हूँ तो उसके लिए सॉरी. यहाँ पे तो यहाँ पे फिर ये हो गया आपका आयु. आयु आपके जीवन से रिलेटेड है. तो हमारा जीवन जो है, जीवन हमारा जो शरीर है, अब जीवन कहाँ है? शरीर में है. तो हमारा जो शरीर है किन चीज़ों से बना है? 5 महाभूतों से बना है. ये सभी को पता है. सो हम सबसे पहले क्या आते हैं? फिर जल, पृथ्वी, आकाश, वायु, अग्नि. अब ये 5 महाभूतों से ही फिर ये त्रिदोष भी बनते हैं. अब त्रिदोष के ऊपर नीचे विकार हो जाने के कारण हमें शरीर में रोग होता है. ये एक बेसिक कॉन्सेप्ट है जो कि सभी योगा स्टूडेंट्स हम लोगों को पढ़ना होता है. हमने कुछ आयुर्वेद में डिग्री नहीं किया है, लेकिन हमारे योग में चैप्टर्स होते थे आयुर्वेद के, तो थोड़ा बहुत पढ़ लिया है, तो उसी को हम शेयर कर रहे हैं बस आपके साथ, और कुछ नहीं. तो ये आपका जो जीवन है जिसमें त्रिदोष है, त्रिदोष वात, पित्त एंड कफ. तो ये अपने आयु के अनुसार और दिन के अनुसार भी होते हैं. जैसे कि हमारे यंग एज में हमारे शरीर में जो है कफ प्रकृति ज़्यादा होती है, और फिर ओल्ड एज में वात ज़्यादा होती है. तो इस तरीके से हमें इसको बैलेंस करके चलना है अगर हमें स्वस्थ रहना है. तो बैलेंस कैसे करें? तो बैलेंस कर सकते हैं हम आयुर्वेद के नियमों को फॉलो करके, योग के सिद्धांतों को फॉलो करके. तो सबसे पहले अगर इन चीज़ों को अगर हम फॉलो करना शुरू कर दें तो हमारा शरीर खुद पे खुद स्वस्थ हो जाएगा. हमें दवा की ज़रूरत नहीं पड़ेगी, क्योंकि अब आयुर्वेद का भी जो एक तरह से देखा जाए तो इसका उद्देश्य यही है कि सबसे पहले आपके स्वास्थ्य की रक्षा करना. अगर आप स्वस्थ हैं तब तो आपके स्वास्थ्य की रक्षा होगी. अगर इफ़ यू आर नॉट हेल्दी तो फिर उसको दवा के माध्यम से, जो औषधियाँ होती हैं, औषधियों के माध्यम से पहले आपको स्वस्थ किया जाता है. फिर आपको तो डॉक्टर ने आपको स्वस्थ कर दिया दवा दे करके, औषधि दे करके. फिर अगर आप लाइफस्टाइल फॉलो नहीं कर रहे हो सही, फिर अगर उन चीज़ों को, सिद्धांतों को अपने जीवन में नहीं ला रहे हैं, तो फिर वापस आप बीमार पड़ जाओगे. ऐसा तो नहीं है कि आप लाइफ टाइम औषधि खाकर ही जिंदा रहो, तो वो तो एक सप्लीमेंट हो गया. तो इट्स नॉट गुड कि हम सप्लीमेंट लेके ही जिंदा रहें. तो हमारे शरीर के अंदर ही वो सारी शक्तियाँ होती हैं जिससे कि हम अपने आप को स्वस्थ रख सकें. तो हमें क्या करना क्या है? तो आयुर्वेद के सिद्धांतों को, योग के सिद्धांतों को फॉलो करें, जिसको हम नहीं करते हैं. हम क्या करते हैं? योगा सेंटर ज्वाइन कर लिए और वहाँ पे योगा कर रहे हैं, तो हम सोच रहे हैं कि हम योग करते हैं. तो हम योग करते हैं तो हम बीमार क्यों हुए? तो योग करने से आप बीमार नहीं हुए. आप योग करते नहीं हैं, आप आसन करते हैं, प्राणायाम करते हैं, लेकिन योग नहीं करते हैं. योग, आसन, प्राणायाम इज जस्ट 2 पार्ट ऑफ दैट योग. अब अगर अष्टांग योग सभी को पता होगा, आप लोग सभी हमसे काफ़ी बड़े बड़े हैं, तो अष्टांग योग में यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि,
ये 8 अंग होते हैं, जिसमें से आसन और प्राणायाम तो सिर्फ 2 पार्ट हैं, और बाकी चीज़ों का क्या। तो सबसे पहले शुरुआत होनी चाहिए यम और नियम से, दैट इज़ अ डिसिप्लिन। अब योग का जो सबसे पहला जो श्लोक आता है जो योग सूत्र में, अथ योगानुशासनम, योग का प्रारंभ जो है अनुशासन के साथ होता है। अगर हमारे जीवन में अनुशासन नहीं है, अगर हमारे लाइफ में डिसिप्लिन नहीं है, सो वी कैन नॉट बी हेल्दी एंड फिट। एक सुबह में उठ करके आप रनिंग के लिए जाते हो, वो भी एक डिसिप्लिन है। आप जिम के लिए जाते हो, वो भी एक डिसिप्लिन है। आप क्या खाते हो, सही चीज़ें खाते हो, नहीं खाते हो, समय पे सोते हो, नहीं सोते हो, एवरीथिंग दैट योर होल फ्रॉम योर मॉर्निंग वेकअप टू बेड टाइम, वो पूरा आप क्या क्या करते हो, टाइम से करते हो, नहीं करते हो, सही करते हो, गलत करते हो, दैट एवरीथिंग इज रिस्पॉन्सिबल टू कीप यू हेल्दी एंड फिट। सो इसलिए अगर हम उसको हेल्दी नहीं रखते हैं तो हमारे शरीर में फिजिकली मेंटली अलग अलग तरह की प्रॉब्लम शुरू हो जाते हैं। सो थिंग इज़ कि यू हैव टू फॉलो दैट एंटायर दिनचर्या, रात्रिचर्या, ये सारे आयुर्वेद के अंग हैं जिनको हमको फॉलो करना चाहिए, और हमें क्या खाना चाहिए, क्या नहीं खाना चाहिए, ये पूरा का पूरा एक प्रोसेस है। इस प्रोसेस को अगर हम फॉलो करें और डिसिप्लिन को अपने लाइफ में अडॉप्ट करें तो डेफिनेटली वी विल बी हेल्दी एंड फिट। एंड ये जो देविका मैम का ये वेलनेस वेडनेसडे का आपका प्रोग्राम है, तो इस तरह के जो इवेंट्स होते हैं, इस तरह के जो प्रोग्राम्स होते हैं, दिस इज़ वन काइंड ऑफ मोटिवेशन फॉर नॉर्मल पीपल। नॉर्मल पीपल, मैं अपने आप को भी बोलूँगा कि जैसे कि जिन जो सेल्फ मोटिवेटेड नहीं होते हैं, 10 में से सिर्फ 1 लोग होते हैं कि दे आर सेल्फ मोटिवेटेड, एंड वो खुद से अपने हर चीज़ का ध्यान रखते हैं कि उनको क्या खाना है, क्या नहीं खाना है, क्या करना है, क्या नहीं करना है। बट व्हाट अबाउट द अदर 9 पीपल जो सेल्फ मोटिवेटेड नहीं होते हैं? फॉर देम this kind of campaign and workshops and wellness Wednesday is a kind of motivation things to motivate you to do that thing and follow that thing. अगर आप उसको करोगे तो obviously you are going to adopt some good habit, and that good habit will change you in future, that physically, mentally, and the thing is कि हमें करने के लिए एक motivation चाहिए होती है, चाहे वो आप अपने अंदर से लाएं, चाहे वो देविका मैम के थ्रू आप लाएं, चाहे वो थर्ड पर्सन किसी के थ्रू लाएं, बस आप मोटिवेशन लाइए, आगे बढ़िए, एंड स्टे हेल्दी, स्टे फिट। जय हिंद, जय भारत, नमस्ते, थैंक यू एवरीवन, जय महाराष्ट्र। थँक यू मिस्टर शुभम श्री, दॅट वॉज रिअली अ गुड सेशन अँड खूप रिफ्रेशिंग होतं. थँक्स फॉर this wonderful session. So I request now our honorable guest to please have a seat and we can move ahead with the program. I think Mrs. विभावरी प्रधानने देविकाचं खूप छान इंट्रोडक्शन दिलं आहे आणि तिने म्हटलं तसं की याचं सगळं श्रेय डॉक्टर रमेश देशमुख आणि डॉक्टर शुभरा देशमुख यांना जातं. आपण जेव्हा एखादं उंच शिखर बघतो किंवा इमारत बघतो तेव्हा आपण म्हणतो की ह्याचा पाया किती मजबूत असेल, कुठल्याही गोष्टीचं फाउंडेशन जर स्ट्रॉंग असेल, बेस स्ट्रॉंग असेल तर आपल्याला माहिती आहे की ती इमारत आणि शिखर किती स्ट्रॉंग असू शकतं. आणि त्यासाठीच मी आता इथे आमंत्रित करते MD आयुर्वेदा आणि डायरेक्टर ऑफ आयुर्वेदा केरला आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर शुभदा देशमुख यांना की प्लीज त्यांनी इथे यावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मी डॉक्टर रमेश देशमुख यांना पण विनंती करते की त्यांनी देखील इथे यावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. येस. बरं, ठीक आहे. कसं आहे की आता त्यांनी सांगितलं की फाउंडेशन एवढं आमचं छान म्हणजे मिळालं, छान फाउंडेशन मिळालं. तर मला असं वाटतं की देविकाचं तर कौतुक आहेच, कारण 175 प्रयोग म्हणजे कोविडपासून सातत्याने ती प्रयोग करत आली आहे. दर बुधवारी यायचा प्रयत्न करायचा, फार क्वचितच ती डिलिव्हरीच्या वेळेस वगैरे ती नाही आली. पण ह्याला सगळ्याला ना आपल्याला आशीर्वाद लागतात आईवडिलांचे. म्हणजे माझ्यावर जसे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत की मी तर म्हणेन की त्यांच्याशिवाय माझ्यात तर निश्चित एवढी शक्ती नाही आहे किंवा माझं हे काहीच कर्तृत्व नाही आहे की त्या आशीर्वादाशिवाय मी पुढे नाही गेले. माझ्या वडिलांनी सातत्य, आईवडिलांकडे माझ्या सातत्य आहे. म्हणजे वडील माझे रेल्वेत होते,
इंजिनियर आणि चांगल्या पोस्टवर होते, पण त्यांनी किती वर्ष योगासनं, आपटे सर म्हणून त्यांना ओळखायचे, त्यांनी योगासनं शिकवली. तर ते जे सातत्य आहे ना ते तुम्हाला पुढे नेतं आणि ते खूप खूप महत्त्वाचं असतं ते. तशीच माझी आई पण योगासनं करते. तर ते जे सातत्य आहे मला असं वाटत आलं कायम की ते माझ्यात कुठेतरी लॅकिंग आहे. म्हणजे मी अतिशय चिवटपणे काहीतरी एक गोष्ट करते. म्हणजे अर्थात माझी मुलं म्हणतात की तू भयंकर चिवट आहेस, तू सोडतच नाहीस तुझा हट्ट कधी. हे सातत्य नाही, पण एखादा काहीतरी उपक्रम केला की त्याच्यातलं जे सातत्य असतं ते मी माझ्या लेखीत पाहते आणि मला खूप बरं वाटतं की ते म्हणजे मला सोडून दिलं आणि माझ्या वडिलांनी ते पुढच्या पिढीकडे पाठवलं सातत्य. तर त्यामुळे मला तिचा म्हणजे खूप अभिमान वाटतो की आयुर्वेदाबद्दल ती काय करते आहे. तसाच माझा मुलगा इथे आला आहे, सुश्रुत तू पुढे ये ना. तर पुढे येतो. हां, कारण सुश्रुत माझा मुलगा, तर त्यालाच आम्हाला वाटलं की आपण एकत्र, जसं माझ्या वडिलांना वाटलं होतं ना की मला त्यांनी मला सांगितलं तू आयुर्वेदाला जा. नंतर मी अशी जरा फिरते, म्हणजे कोणाकोणाला मी दिसत नाही, कोणी मला दिसत नाही, तर असे दिसतील जरा. हां, तर माझ्या वडिलांना वाटत होतं की ते योगाचार्य आहेत. माझ्या मोठ्या मुलीने आयुर्वेदाकडे जावं, माझ्या मधल्या मुलीने होमिओपॅथी करावं आणि माझ्या धाकट्या मुलाने ॲलोपॅथी करावं आणि मग आपण असं एकत्र काहीतरी करूया. नमस्ते सर, बोर्डे सर आलेत. तर एकत्र आपण काहीतरी करूया. पण कुठेतरी ते नाही होऊ शकलं, कारण माझी बहीण म्हणाली हे होमिओपॅथी वगैरे मला काही झेपणारं नाही आहे. मी आपली सरधोपट, बाबांनी सांगितलं, मी गेले आयुर्वेदाला. आणि त्यावेळेला आमच्या वेळेला असं काही नव्हतं, असे मुलं ठरवतच नव्हती, म्हणजे माझ्या वेळेला तरी नव्हतं. बाबांनी सांगितलं, मी गेले आणि माझं त्याच्यात 100% कल्याण झालं असं म्हणेन मी. तर तसं आम्हाला असं वाटत होतं की आम्ही 3 आयुर्वेदवाले आहोत, तर आमचा सुश्रुत येईल. सुश्रुत तू खरंच पुढे ये ना, तुला कोणी ओळखत नाही इथे. हां, म्हणजे सगळे ओळखायला लागतील तुला. तर आम्हाला असं वाटत होतं हा आमचा सुश्रुत छानपैकी मेरिटमध्ये तो MBBS झाला आणि आता तो क्लिनिकल प्रॅक्टिस आमच्याबरोबर करेल आणि पेशंटचं खूप चांगलं होईल. पण तो म्हणाला की मला अशा 1-2 पेशंटमध्ये काही इंटरेस्टच नाही आहे बरं करण्यामध्ये, ते तुम्ही करत बसा. मी मास लेवलला जाऊन म्हणजे जेनेटिक स्टडी करून मी रिसर्च करणार आणि एकाच वेळेला खूप कोटी लोकांचं कल्याण करणार आहे. ते पण एक खूप मोठं काम आहे. मला सुश्रुत तुझा पण खूप अभिमान वाटतो की तू असं ध्येय ठेवलं आहेस की आम्ही लहान लहान गोष्टी करत बसतो, म्हणजे 100 सुनार की 1 लुहार की, तसं तू 1 लुहार की कर मोठं. तर हा खूप छान, सगळी माझीच मंडळी आहेत. मला खूप छान वाटतं आहे इथे. माझ्या वर्गातला ज्ञानेश आणि अनिता ते आले, डॉक्टर बोरुडे आलेत आणि माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, माझी बहीण आली आहे निलूताई, आणखीन सगळे मंडळी आली आहे तिथे. तर खूप मला छान वाटतं आहे. देविका, तुला खूप शुभेच्छा आणि भरपूर आशीर्वाद. धन्यवाद. जय श्रीराम. हां, आणखीन मला एक सांगायचं होतं, खरं मी विसरले, की जसं म्हणजे आपले पंतप्रधान मोदीजी म्हणतात की नाही की सबके साथ हां, तर असं मला वाटतं की हे देविका कुठेतरी छोटीशी एक खारीचा वाटा तिने घेतला आहे की आपल्याकडे येणारे पेशंटच नाही बरे म्हणजे त्यांना नाही, तर आपण ऑनलाईन जाऊन नाही का सगळ्यांना आणि तुम्हाला ती आता सांगेल आणखीन काय काय करते ती, पण याच्यामध्ये तिचा पण छोटासा एक वाटा आहे असं वाटतं मला. आणि आमचा बुक हा अमृत आला आहे, त्याचं मी नाव घ्यायचं, सॉरी, अमृत. अच्छा, धन्यवाद. आता आपण बोलूया डॉक्टर रमेश देशमुख यांना की त्यांनी पण प्लीज इथे यावं आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं. प्लीज जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया प्लीज. नमस्कार मंडळी. चहाच्या वेळेला तुम्ही सगळे आलात म्हणून मी म्हटलं आधी चहा, कॉफी आणि पनं द्या, म्हणजे तो जो वेळ असतो चहाचा तो माणसाला जागृत राहण्यासाठी उपयोगी होतो.
तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सगळे तुम्ही भरभरून देविकाचं कौतुक आणि तिला आशीर्वाद द्यायला आलात, त्याबद्दल आमच्या देशमुख परिवारातर्फे, केरळ आयुर्वेदिक परिवारातर्फे आणि सगळ्यांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. आज एक समाधानाचा दिवस आहे. आयुष्यात आपल्याला एक एक पायरी आपण चढत जातो आणि त्या त्या पायरीवर आपल्याला एक एक समाधान मिळतं. तसं आम्ही ते इवलेसचं रोप लावलं होतं, पार्ल्यामध्ये चालू केलं होतं केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, जे आम्ही 250 स्क्वेअर फूटमध्ये होतो आणि तर ह्या दिवाळीत आम्ही 1500 स्क्वेअर फूटमध्ये जाणार आहोत. अर्थात त्यावेळेला पण तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. आमचं नवीन क्लिनिक नवसमाज सोसायटीत होणार आहे, तर त्यावेळेला आपण बोलू. पण देविकाने पण एक शुभ कार्याला सुरुवात केली होती कोविडच्या काळामध्ये, की सगळ्यांच्या संपर्कात राहणं आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी काहीतरी आपण त्यांना देत राहणं. म्हणून त्यांनी वेलनेस वेनसडे चालू केला. त्याची हिस्ट्री ती सांगेलच. पण हा 175वा टप्पा कधी गाठला हे आम्हाला माहीत नाही. आमचे मित्र विरकर साहेब त्यांनी आम्हाला त्याशी आठवण केली, अरे हिचा 175वा हे होणार आहे एपिसोड, तर व्हाय नॉट सेलिब्रेट विथ सम गुड पीपल, दोज हू आर इंटरेस्टेड इन योग, आयुर्वेद, वेलनेस, फिटनेस, ह्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणून आम्ही एक छोटंसं हे गेट टुगेदर आज केलं. त्यात तुम्ही सगळे आलात, खूप मजा वाटली. मला वाटतं शुभदा आज डॉक्टर म्हणून बोलली नाही, ती आई म्हणून थोडंसं बोलली. आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाचं कौतुक वाटतंच आणि वाटायलाही हवं. मला असं वाटतं की मी देविकाशी बोलताना बाबा म्हणून फार कमी बोलतो, डॉक्टर म्हणून जास्त बोलतो. आणि मला असं नेहमी नेहरू आणि इंदिरा गांधींचं उदाहरण डोळ्यासमोर असतं की त्यांनी तिला पहिल्यापासून राजकारणात फिरवली, त्यामुळे ती ग्रेट पंतप्रधान झाली, इंदिरा गांधीजी झाल्या म्हणजे. तसं मी देविकाला पहिल्यापासूनच लहानपणापासून तिच्यात आयुर्वेद इन्कल्केट करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारे ते सगळं करते. त्याचं एक उदाहरण म्हणजे जेव्हा ती फर्स्ट इयर पास होऊन सेकंड इयरला गेली, तेव्हा मी तिला सांगितलं की आता तू फर्स्ट इयरच्या स्टुडंटची ट्युशन्स घे आणि कोणाकडनंही पैसे घ्यायचे नाहीत, फक्त ज्ञान वाटायचं, एवढंच तू काम कर, तुला जसं जमतं तसं कर. आणि एका खेडेगाव म्हणण्याजोगं, नो डाऊट तिथे इस्रोचं मोठं स्थळ आहे, तिथनं सगळं सॅटेलाईट कंट्रोल करतात. पण जेव्हा देविका गेली तेव्हा तालुका प्लेस होती, जेव्हा ती ग्रॅज्युएट झाली तेव्हा ती डिस्ट्रिक्ट प्लेस झाली आणि आता ते खूप मोठं तिथे विमानतळ वगैरे होणार आहे. जेव्हा ती पोस्ट ग्रॅज्युएट होऊन तिथनं अमेरिकेत वगैरे गेली. तिचा प्रवास हा खूप खडतर होता. पहिली 5 वर्ष तिला पोळी खायला मिळाली नाही. मी म्हटलं देविका, पोळी मिळणं महत्त्वाचे नाही, आयुष्यात ज्ञान मिळणं महत्त्वाचं आहे. पूर्वी ऋषीमुनी जंगलात जायचे, लाकडं तोडून आणायचे, तसं तुझं काहीतरी यज्ञ चालला असं तू समज. मग ती पोस्ट ग्रॅज्युएटला गेली होती, त्यांना पोळ्या वगैरे मिळायला लागल्या आणि त्यांनी तो पोळ्या बनवणारा माणूस तिकडनं आणला दिल्लीवरनं एक जण. पण म्हटलं ही तपश्चर्या करायला लागते आणि ह्या तपश्चर्येतनंच तुझं ज्ञान चांगलं होतं. आणि जेव्हा ती अमेरिकेत गेली तेव्हा माझे मित्र डॉक्टर शानबाग त्यांच्या क्लिनिकमध्ये ती जॉईन झाली. तेव्हा त्यांचं एकच वाक्य मला आठवतं की रमेश, तू मला अगदी रेडीमेड डॉक्टर पाठवलेली आहेस, जिला सगळं ज्ञान आहे आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे, पंचकर्माचं, आयुर्वेदाचं, मॅनेजमेंटचं आणि फ्रॉम ऑल द अँगल्स. शी वॉज अ एक्सलंट डॉक्टर इन द अमेरिका. तिने 4.5 वर्ष काम केलं तिथे. या सगळ्याचा अनुभव एवढा सगळा कमी वयात तिला मिळाला आणि तो आता ती दर बुधवारी सगळ्यांना तुमच्याशी वाटते. मला कौतुक याच्यासाठी वाटतं की आम्ही ओल्ड बुक ओल्ड गाय म्हणण्यासारखं आहे आणि तुमचं न्यू बुक न्यू गाय आणि सगळं नवीन पिढीला जे ज्ञान द्यायचं आहे त्याचं कौशल्य तिच्यात आहे आणि त्याचा ती खूप चांगला वापर करते. सुश्रुत पण तिच्या मागोमाग येतच आहे. तुम्ही सगळेजण भरभरून प्रतिसाद देता. बरीच लोक आज आम्ही बोलू शकलो नाहीत सगळ्यांना, कारण खूप डिस्टन्सवर होते. तर आपण थोड्या वेळाने कदाचित त्यांना संपर्कात घेऊ जमलं तर. आणि मला असं वाटतं की तिच्या शुभकार्याला असेच तुम्ही वरचेवर आशीर्वाद देत राहा, तुमचे लाईक वगैरे जे असतात ते देत राहा. आणि मला वाटतं आजच्या जमान्यात तेच एक प्रोटोकॉल आहे की तुम्हाला तुमचे किती फॉलोअर्स आहेत. तर मी म्हणतो किती फॉलोअर्स यापेक्षा सच्चे फॉलोअर्स किती आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. आणि मला वाटतं तुम्ही आज सगळे इथे सच्चे फॉलोअर्स आल्यात, सच्च्या मनाने आलेलात आणि सच्च्या मनाने तिला आशीर्वाद देणार आहेत. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि असेच आपण वरचेवर भेटत राहू. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुनश्च धन्यवाद देतो.
वा, खूपच छान. फार इमोशनल वाटतंय मला. आता मला माझ्या वडिलांची आठवण झाली. बरं, आता आपण कार्यक्रमात पुढे वळूया. सगळ्यांना चहा कॉफी पण मिळालं आहे, कारण आता पण काही काही उशिरा पण लोक. तुम्हाला मिळालं आहे का मॅडम चहा कॉफी पण? ओके, ठीक आहे. आपण पुढे वळूया. आता आपण बोलूया आजची मेगा स्टार ऑफ द मेगा इव्हेंट. पुन्हा एकदा MD आयुर्वेदा, गोल्ड मेडलिस्ट अँड पंचकर्मा एक्सपर्ट डॉक्टर देविका देशमुख. प्लीज टाळ्या वाजत राहू दे थोडा वेळ तरी, कारण आज तिचा दिवस आहे, खास तिचा दिवस आहे आज. त्यात सर्वात पहिल्यांदी मला देविकाकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. आय थिंक तुम्हाला पण सगळ्यांना उत्सुकता आहे वेनसडेजबद्दल अजून काही जाणून घेण्याची. तिचे आता लेटेस्ट काही पॉडकास्ट चालू झाले आहेत. आपण एखाद पॉडकास्ट तिचा बघितला असेल, आणि मला फार उत्सुकता आहे की तिचे अजून किती पॉडकास्ट येणार आहेत आणि ते कधी बघायला मिळणार आहेत. केरला आयुर्वेदिक क्लिनिकबद्दल पण आपण थोडंसं जाणून घेऊया की केरला आयुर्वेदिक क्लिनिक ऑफर्स व्हॉट काइंड ऑफ सर्व्हिसेस, आपण कसे बेनिफिट होऊ शकतो त्याच्यामुळे. तर प्लीज ओव्हर टू यू डॉक्टर देविका. थँक्यू सो मच मुक्ता. मला खरंच सांगायचं तर कम्प्लिटली गहीवरून आलं आहे. म्हणजे इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये, म्हणजे लिटरली आम्ही एक 10 दिवसाअलीकडे संकल्पना केली होती. वी हॅड थॉट अबाउट गॅदरिंग अँड देन वी एनलिस्टेड द नेम्स, कोणाकोणाला बोलवायचं. आणि खूप लांब पण आहेत, पण आपली जवळची आणि खरंच जवळची, ज्यांनी आपला प्रवास हा गेले 25 वर्ष बघितला आहे, दुरून आणि मग जवळून, या सगळ्यांना बोलूया आणि मनापासून धन्यवाद देऊया. कारण जेव्हा when COVID hit us, actually hit us, that was the only time when everybody realized the importance of being well and not falling ill. तोपर्यंत डॉक्टरची भूमिका फक्त डॉक्टर मला बरं नाही आहे म्हणून त्याच्यातच होती. पण इकडे आल्यानंतर डॉक्टर मला आजारी नाही पडायचं आहे म्हणून आली. दोज वे द टाईम्स जेव्हा ऑनलाईन कन्सल्टिंग चालू झालं. आणि जसं माझ्या वडिलांनी सांगितलं की मी अमेरिकेत होते तेव्हा मी सुपर स्पेशलायझेशन केलं इन बॉडी वर्क थेरपीज आणि मेंटल हेल्थ. त्याचा वापर करून सुसाईड्स प्रिव्हेंट करण्याचं काम देवानी माझ्याकडनं करून घेतलं थ्रू फोन कॉल्स. सो तेव्हा माझं ऑनलाईन कन्सल्ट रॅदर चालू झालं वेन आय वॉज बिगिनिंग ॲज अ मेंटल हेल्थ काउन्सिलर. आणि आय एम सो हॅपी दॅट आय हॅव फ्यू ऑफ दोज पेशंट्स नाव टेकिंग पंचकर्मा अँड थ्रायविंग इन देअर लाईफ. अपार्ट फ्रॉम दिस, वेलनेसची ही संकल्पनाच तिथनं आली. विलेपार्ले क्लबनी मला मोटिवेट केलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या पेजवरती घालत राहिले. प्रत्येक बुधवारी 30 मिनटं नुसत्या गप्पा मारायच्या. म्हणजे आत्ता जसं मी गप्पा मारते तसं जस्ट टॉक. तर मी एक टॉपिक घ्यायचे आणि 30 मिनिट्स लाईव्ह. आणि मग इतके प्रश्न यायचे. देयर वॉज टू बी सो मेनी क्वेश्चन्स अँड गुड क्वेश्चन्स, सम बेसिक क्वेश्चन्स विच वेर आस्क्ड अँड आय यूज टू आन्सर देम. आणि दॅट इज हाऊ Wednesdays became wellness because it was midweek. And it was also rhyming, WW. Jokes apart. Yeah, but that became Wellness Wednesdays. And it never stopped. It just never ended. It was only now that we realized की अरे 150th episode झाला. असं कसं झालं, कधी झालं. आणि we did not save them all. म्हणजे it was always on the group. एक फेसबुकचा ग्रुप असतो ना विलेपार्ले क्लब. सो इट वॉज ऑल द ग्रुप. लेटर वी स्टार्टेड सेव्हिंग इट. आणि तशी जर्नी सुरू झाली वेलनेसची. आणि त्या वेलनेसच्या जर्नीत मला वाटतं सगळ्यात मोठं धन हे माणसांमध्ये असतं. सो मला माझं सगळ्यात मोठं धन मिळालं, म्हणजे मला माझी खरी माणसं मिळाली ड्युरिंग दॅट जर्नी ऑफ हेल्थ. इज अ स्टेट ऑफ इलनेस अँड वेलनेस, बट what we focus on always grows is what I firmly believe. I focused on wellness does not mean I never had an illness, but I just chose not to look back at it and just move ahead getting well. सो ह्या सगळ्यातनं मला खूप बरं वाटतं आहे. लेट का असेना पण नीरजा इथे आली आहे, डॉक्टर चिटणीस तुम्ही आला आहे आणि प्रदीप काका आणि काकू आले. आय एम सो ग्लॅड की सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत. मी एक छोटासा स्लाईड शो केलेला आहे जिथे वी आर टॉकिंग अबाउट आधी आपलं क्लिनिक आणि देन वी विल टॉक अबाउट वेलनेस वेनसडेज. इन शॉर्ट, माझी इकडे द एंटायर रोल इज to introduce you to more and more wellness.
फॉर यू टू नो की ओ दिस ऑल्सो एक्झिस्ट्स. सो मेजॉरिटी ऑफ द टाइम्स वी डोंट नो व्हॉट एक्झिस्ट्स. वेल म्हणजे काय की छान असणं, पण आपण जसे आहोत त्याच्यातून अजून कसे छान होऊ ह्याची जी प्रक्रिया आहे. किंवा नाव फॉर एक्झाम्पल गिविंग माय ओन एक्झाम्पल, being mother of two, once you are you become a mother, all hormones go for a toss, right? They take 2 years to come back to normalcy, and then you go again or not, whatever is your choice. But to come back again and have that spirit, have that energy, and कारण काय असतं, एक स्त्री एका घराचा पाया असते. यु नो युअर मूड इज सेट बाय युअर मदर. मला नेहमी वाटायचं आई घरी आली की मी तिला म्हणायचे, लहानपणी आम्ही दोघंही ना सुश्रुत, आई तू आलीस ना की असं एकदम घर आनंदी होतं, एकदम असं छान वाटायला लागतं खूप. आणि तू नसलीस की आम्ही असेच काय करत असतो मला माहिती नाही. सो शी सेट्स द टोन ऑफ द हाऊस. सो आय थिंक एव्हरी फिमेल सेट्स द टोन ऑफ द हाऊस इज वॉट आय फील अँड बिलीव्ह. अँड दॅट इज वाय आय वॉन्ट टू एम्पावर मोर अँड मोर विमेन in their right from the school times till as long as they live, to live well, to know what wellness therapies are available for them to take maximum benefit from. तर आपण let us go to the last one. yeah just start करते, डबल क्लिक करून स्टार्ट कर. या हे आपलं केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, जे सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वी हॅव अ कन्सल्टेशन रूम जिथे प्रकृती अनालिसिस होते, नाडी परीक्षा होते, थ्रू आउट द बॉडी ऑल एक्झामिनेशन्स आर डन. अँड देन वी ऑल्सो हॅव अन असिस्टंट डॉक्टर्स रूम. डॉक्टर स्वाती इज हिअर विथ अस. Takes all the consultations in the assistant consultation rooms. हे सगळी पंचकर्म होतात. So this is the steam unit, Shirodhara and Abhyangam table. This is the second room of Panchakarma therapy along with the steam unit. These are all the different instruments that we use, जसे की किंडी, पादाभ्यंगासाठी, for foot massage, and Kamsyavati, which detoxifies all the impure blood and toxins from your body. This is a small therapy room जिथे waterless therapies होतात, जसे की head massage or feet massage or facials. And this is a counseling room that we have in the basement. And this is my entire team of Kerala Ayurvedic Clinic supporting the cause of wellness. Thank you so much for the applaud. ह्या टीम शिवाय I am nowhere without my parents, and I am nowhere without my second family, which is Kerala Ayurvedic Clinic team. सो काही थेरपीज आहेत विच आर व्हेरी नाईस अँड रिज्युविनेटिंग आणि ज्या एकदम खास आहेत. सो ते मी काही क्लिपिंग्स घेतलेत फ्रॉम अवर वेलनेस डेज एपिसोड्स विच आय वॉन्ट टू शो यू नाव. कॅन वी गो टू द नंबर 2? या व्हॉट आर पंचकर्माज. माझा रोल इथे मिनिमम आहे. ऑल इज सेल्फ एक्सप्लेनेटरी हिअर. Panchakarma are 5 detoxification procedures of our body that help us cleanse internally as well as externally. The first is Vaman. Vamana means emesis. Second is Virechana. Virechana is called as purgation, where you detoxify from the lower end of the gut. Third is Nasyam. This is fantastically done through the nose. So that is a nasal therapy called as also an Arine therapy. Fourth is called as Basti. Now Basti are of 2 types, oil enema as well as decoction enema. And then fifth one is Rakta Mokshana, that is bloodletting. So bloodletting is done by using leeches or other techniques through which impure blood is taken out of the body.
These are called as the 5 Panchakarmas in Ayurveda. सो आपण मेन जी मेन थँक्यू मेन 5 पंचकर्म काय आहेत हे नेहमी विचारलं जातं की पंचकर्म मला पंचकर्म करायचं आहे, पण अरे पंचकर्म करायचं आहे म्हणजे त्यातलं कुठलं पंचकर्म तुमच्यासाठी सुटेबल होईल ते सगळ्याची प्रक्रिया जी आम्ही 5.5 वर्ष शिकतो थ्रू BAMS आणि तरी कळत नाही म्हणून आम्ही MD करतो फॉर नेक्स्ट 3 इयर्स आणि मग थोडंफार कळतं आणि मग प्रॅक्टिस करतो आणि अजून कळायला लागतं इज पंचकर्म. सो पंचकर्म हे इज अ वेलनेस थेरपी. I think all of you present over here should definitely get motivated to know your mind body type. आपल्याला आपली प्रकृती काय कळली की आपल्याला समजतं की कुठलं 5 कर्मातलं कुठलं कर्म माझ्यासाठी चांगलं आहे आणि ते वर्षातनं एकदा करून घ्यावं. आम्ही ह्याला खरंच आग्रही राहीन कारण मी कायम करते. So just to prevent anything, any illness, if you invest in your health, if you take care of your systems, then you will not fall ill. So ही 5 कर्म आहेत. पण मग मसाज काय किंवा मग शिरोधारा काय असा प्रश्न येतो राईट. जसं आपण ऑपरेशनला जातोय पण ऑपरेशनच्या आधी ही प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स असतात. सिमिलरली when you go in for panchakarma, your body should not be shocked. So it needs a preparatory mode. So the preparatory mode are all the massages and the potli massages or any other. They are all preparatory modes. Sometimes that much also is enough. If you're eating healthy, if you're sleeping on time, if your activities are good, you're taking care of yourself, then even the preparatory phase actually does a good deep cleansing on you. त्यामुळे that is how it helps. So now moving on to the need for wellness. जेवढी आपण पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, हे म्युच्युअल फंड चांगले का ते चांगले का शेअर्स चांगले का FD चांगलं का काय का चांगलं, तेवढी स्वतःत इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही का ते ठेवतो आपण 60-70 आल्यानंतर मग बघू, जर बरं वाटलं नाही तर जाऊ, कशासाठी? आणि मग 40शीत किंवा 30शीत 35शीत डल वाटतं आहे, एनर्जी नाही आहे. अरे मग इन्व्हेस्ट करा, डेफिनेटली इन्व्हेस्ट इन युअर ओन हेल्थ. कारण जर आज आपण नाही उभं राहू शकलो तर 60-70sला तर कोलमडणारच ना. सो इन्व्हेस्ट इन युअर ओन हेल्थ. डोंट टेक युअर हेल्थ लाईटली. ॲट द सेम टाईम पॉझिटिव्ह इन्व्हेस्टमेंट फक्त पैशातच नसते, आपल्या तब्येतीत असते. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात जे आयुर्वेदात अतिशय सुंदरपणे सांगितलेले आहेत. या सो दिस इज वन ऑफ द क्लिप्स फ्रॉम वन ऑफ माय वेलनेस वेनेसडे, जिथे माझा तो खूप फेमस झाला होता एपिसोड सांग सांग भोलानाथ, ज्याच्यावरनं मला चिडवलंही जातं भोलानाथ काय म्हणतोय फ्रॉम फ्यू ऑफ माय क्लोज फ्रेंड्स. सो आय स्टार्टेड दॅट एपिसोड विथ सांग सांग भोलानाथ पाऊस पडे. सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स बीइंग इज ऑफकोर्स युअर हेल्थ. आणि ती मला असं वाटतं ती आपण आपल्या नातवंडांपासनं म्हणजे आमच्या मुलांपासनं जर आपण त्यांच्या मनात सतत बोलत राहिलो, सांगत राहिलो आणि आपण कृतीने करत राहिलो, देन दे फॉलो अस. सो देन दे ऑल्सो स्टार्ट टेकिंग केअर ऑफ देमसेल्व्स व्हेरी वेल. वी कॅन मूव्ह टू द नेक्स्ट एपिसोड विच इज व्हेरी एंटरटेनिंग. द 4th one. Avni here was only 3 year old आणि दिस वॉज अँड त्याची गंमत सांगायची म्हणजे योगा डे होता 2021चा आणि वी वेर आस्क्ड की मदर अँड डॉटर कॅन यू कम ऑनलाईन अँड डू लाईक कॅन यू डू अ योगा सेशन, यू आर अन आयुर्वेदिक डॉक्टर नो. आय सेड या शी डज इट विथ मी, इट्स ओके विल डू. तर आय ट्राईड टेलिंग हर बट शी वॉज नॉट गेटिंग एनिथिंग. तर मी बाबांना म्हणाले बाबा यू नो वॉट, जस्ट स्टार्ट. आम्ही बसू योगा मॅट्स घालून, माझ्या डोक्यात आहे काय काय करायचं पण तिला जे करायचं आहे करू दे. शी वॉज जस्ट 3. या जस्ट 3. सो दॅट इज वेअर वी शो अ डेमो ऑफ नस्यम अँड देन शिरो अभ्यंगम म्हणजे हेड मसाज. हां अवनी, तू त्यांना हे दाखवू शकशील ना की किती सोपं आहे करणं, हो की नाही? बस. सो हे आहे A+B ऑइल किंवा कुठलंही नस्यम तेल किंवा आपण घरगुती आपण तुपातनं पण करू शकतो. ओके, एक ड्रॉप घेऊया देवा. ओके, 1 ड्रॉप. मी पण 1 ड्रॉप घेते. ओके, आणि अवनी किरंगळी बुडवायची. 1 2 तिकडे बघा. आणि दुसऱ्या नागपुडीत लावा. शाबास. सो केसाची चांगली निगा राखण्यासाठी
आणि डोकं शांत ठेवण्यासाठी, टाळू गार ठेवण्यासाठी दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी नीड टू इन्कल्केट इन आवर हाऊस होल्ड्स. अगदी पहिल्यापासून आपल्या आज्या, त्यांची आजी, त्यांची आई हे कायम तेल लावणं याच्याकडे भार द्यायचे, कारण वातशमन होतं त्याने आणि आपलं मन स्थिर राहतं. सो आठवड्यातनं एकदा का होईना पण बाळाच्या आणि तुमच्या मुलीच्या डोक्यावर तेल घालून ते व्यवस्थित चोळा. ओके अवनी, मी लावते बाळा आता. ओके, आपण हा बो काढू आधी. सॉरी, वरती बघ. बस बस एवढं वरती नाही, खाली नीट सगळे बघतायत ना आपल्याकडे, मग त्यांना व्यवस्थित दाखवूया ना कसं करायचं. ओके, हा असं करायचं की असं करायचं. माझे केस खूप मऊ होतात, तसंच करायचं सेम. थँक्यू. आणि तुम्ही जर तो एंटायर एपिसोड बघाल यू विल बी इन स्प्लिट्स बिकॉज इट इज ऑन यूट्यूब. आणि तो असं आय थिंक 35-40 मिनिट्स आहे ना. फार सुंदर एपिसोड झाला आहे तो. मग आम्ही नस्य घेतो आणि मग नस्य करतो आणि मग वाफ घेतो आणि मग गुळण्या करायला जातो. आणि मला तिच्याकडनं ते करून घ्यायचं होतं, बट शी इज कंटिन्युअसली आई तू पण कर माझ्याबरोबर, दोघी गुळण्या करूया, तू पण कर. सो इट इज हिलेरियस द एंटायर, बट शी कोऑपरेटेड थ्रू आउट द एंटायर period. So that is because we were doing it as a regular basis. झोपायच्या आधी कायम नाकाला तेल लावणं, बट तर नाकाला तेल लावणं हे नसतं नस्य. दिस इज कॉल्ड एज प्रतिमर्श नस्य. द समथिंग दॅट यू कॅन डू एव्हरी डे in order to have a cleanser sinus. But nasyam is where you instill drops inside your nose, and that is a therapy that you take for 30 minutes in the Ayurvedic clinic. We'll move on to the next episode. Vata dosha is at the all-time high during rainy season. The best panchakarma that would help you detoxify is basti or enema therapy. So coming to the seasonal, हा आता रिसेंट एपिसोड होता. कमिंग टू द व्हेरी सीजनल थेरपी. आत्ता मी काय घेऊ? ओके देविका, तुम्हाला सगळं सांगितलंच वेनेसडेजमध्ये अगदी समारंभ वगैरे घेऊन. मी आत्ता काय घेऊ? द बेस्ट थेरपी दॅट यू कॅन टेक, एनी वन ऑफ अस कॅन टेक, इज बस्ती. बस्ती म्हणजे वसती इति बस्ती, म्हणजे जी द ऑइल दॅट रिमेन्स इन युअर बॉडी, एनी पार्ट विच विथहोल्ड्स ऑइल इज बस्ती. So now Basti is an enema therapy. It is given through the anal route. We use disposable catheters, of course. It's absolutely non-painful. So I remember one of my friends asking whether it is painful. I said, no, it's not. Absolutely not. And those are the therapies which help you have a cleaner gut. काही मला असे पण प्रश्न येतात की यार एवढ्याशा ऑइलनी, म्हणजे आपण 60-80 ml मात्रा बस्ती देतो, तेवढ्याशा ऑइलनी काय होणार आहे? बट टेल मी वन थिंग, आपण जेव्हा कपाटाचं दार उघडतो ते वाजत असतं, आपण किती ऑइल ओततो त्याच्यात? 2 ड्रॉप्स. ते पण खाली ओघळ येतात, राईट? दे ऑल्सो कम डाऊन. तर इमॅजिन इफ दॅट कॅन बी रिपेअर्ड बाय जस्ट 2 drops ऑफ ऑइल, हाऊ आवर गट विल रिस्पॉन्ड टू द मिनिमल अमाउंट ऑफ ऑइल in your colon, right? So coming to the next slides. Go with a panchakarma therapy called as basti, that is enema therapy. Now bastis are given in the form of oil or decoction. Here even matra basti, that is a decoction, an oil basti, will really help you ease out the pain. Now this is a sthanik chikitsa, in the sense it is a local chikitsa which helps take the gases and constipated and hard stools out. So these mainly are when people have bowel irregularities, we prescribe them bastis, but again it is not just small. Usually the bastis are from 500 ml to 1.5 liters too, depending on what is going on with you and how we put the prescription down. So that is basti chikitsa, जी 7, 14 किंवा 21 दिवसांसाठी दिली जाते. Overall throughout during the month. We don't give it every day, but we give it every alternate day. Monali, you can come. So it is given throughout during the month, every alternate day, or we can plan it as per the need of the hour.
Next, let us go with the next चिकित्सा, which is जानू बस्ती. Now, this is just a picture, कारण ह्याला पण म्हणतो आपण की बस्ती. So there are different वसवसती इथे, म्हणजे जे होल्ड करतं बॉडी आपलं, that is बस्ती, right? So आपण we give it also on the knees or the spine, depending especially on the joints which are aching and paining. So degenerative changesला रोखण्यासाठी we give स्थानिक बस्ती चिकित्सा. Now those are also called as bastis, but they are external bastis, they are not internal bastis. We'll move on to the next, where I also show a photo of पृष्ठ बस्ती, that means the बॅकला आपण बस्ती देतो जी फॉर कटी बस्ती और पृष्ठ बस्ती. कटी बस्तीमध्ये आपण वी टार्गेट दॅट लंबार स्पाइन L1, L2 का L3, L4 whichever is degenerating or have issues, and then we give these basti. Again, these are to be taken for several sessions together and not just one. We'll move on to the next video where I talk about, yes, so eye care. Now we are pouring the Triphala Ghritam, which is made of a warm of body temperature on the eyes slowly and nicely. This is one among the therapies called Netra Tarpanam. This beautiful dripping of the warm ghee on the eyes makes a person feel very comfortable and relaxed at the same time. Eyes open. Open the eyes and now slowly close the eyes. Close and then open and close. This allows the nice warm ghee to get inside the eye and clean the eyes. The same ghee that we have in the eyes is now taken off by dipping cotton inside and the cotton absorbing the ghee slowly outside. The orbits around the eyes are gently massaged with the moisture and oleation that it has achieved because of the ghee being used for the therapy. Yeah, so one among the prime therapies that got into more got caught up, I would say. The ball started rolling on Netra Tarpanam post COVID. Karan prachand, when I was in Hassan, I had this case of a boy who was just 7-year-old with a number power of -4 and -7 on both the eyes. 1 -4.7, and that is where we started watching that he was being given Netra Tarpanam every 3 weeks च्या गॅपमध्ये 3 times. So you take it for a week, 3 weeks gap, take it for a week, 3 weeks gap. So नेत्र तर्पणम म्हणजे काय, which something that nourishes you, right? And post COVID we have seen a lot of kids being addicted to the screen, but it's not their fault. All the seniors, all of us are also on the screens, and all the education is on the screens. So how are exactly you going to combat that? Not all, we don't have the physical books anymore. Much of the schools don't have them. So the only way to do it is to introduce them to therapies such as Netra Tarpanam, where their eyeballs are strengthened. Along with this, we also educate them on the eye exercises, up, down, left, right, and all around. And then we strengthen the eye muscles, taking their number and power down. So this became one of the therapies for very good for our sensory organs. Jasa mi manale basti, and all of these are our internal organs, but externally our senses are also highlighted. So next therapy that I'll be showing you is a therapy for the ears, because all of us have headphones now. If you see, everybody is going on a bike and they have a phone inside the helmet as well, right? So or you use headphones quite a lot. So Shravanendriya ji आपली असतात, we are actually abusing our ears and eyes so much more since last 4 years, isn't it? की अलीकडे सगळ्यांना चष्मे अचानक लागलेले दिसत आहेत आणि ऐकू येत नाही. काही 20% हिअरिंग लॉस, 30% हिअरिंग लॉस हे बघायला मिळतो. सो टू अवॉइड दॅट आपण ही जी प्रोसिजर आहे ही आपण क्लिनिकमध्ये करतो, बट यू कॅन डेफिनेटली गो अहेड अँड डू दॅट ॲट होम ॲज वेल विथ युअर किड्स, बिकॉज इट विल स्ट्रेंथन द सेन्स ऑफ हिअरिंग. For the simple procedure of Karnapuran, we have taken cotton balls, we have the eardrops oil specific to your age and what is going and happening with you, your prakriti, what is bothering you,
Then we have the oil in something called as a gokarna. This is the instrument that we use to pour oil into the ears, and this is a lukewarm water. We will start by applying the oils around the ears so that the entire circulation towards the ear increases. The earlobe is also nicely massaged. So during this, there will be different strokes which have been shown. Imparting warmth to the ear. Now slowly we will be massaging the neck and the mandible as well. That way, if there is any stress, then all of that is relieved. And you are massaging the jawline, and then slowly you are instilling the Karnapuran drops. Slowly we will be pouring the oil in the ear canal. This is called as Karnapuranam. The moment the oil was poured, she could feel a sense of cooling coming from her ears towards her eyes. That's because of all our facial nerves are interconnected, and so they soothe immediately. This is done for a few minutes, and then a cotton plug is put into the ears, and now we will be doing in the other ear. After massaging the next ear, now we are slowly doing Karnapuranam onto the next ear. So the happy client is sitting right there. Miss Amruta, she volunteered for the therapy. Thank you, Amruta, for volunteering. And so in Karnapurna, the thing is, आपण कानातील घालतो, but then again, after a few seconds, we also lie down on the same side so that extra oil comes out in the cotton.